मौदा तालुक्यात वाघाचा खुला दहशतवाद. मौदा तालुका आता वाघाच्या थरकाप उडवणाऱ्या दहशतीखाली आहे. गेल्या 48 तासात तब्बल 4 जनावरांचा बळी घेत पट्टेदार वाघाने संपूर्ण परिसर हादरवून सोडलाय. शेतकरी हवालदिल झाले आहेत. मजूर शेतावर जाण्यास घाबरतायत आणि रात्री गावाच्या रस्त्यावरही लोक फिरकत नाहीत. 10 डिसेंबरला रात्री परमात्मा एक आश्रम जवळील देवराव धनजोडे यांच्या गोठ्यातील 2 जनावरे वाघाने ठार केली. दुसऱ्या रात्री म्हणजे 11 डिसेंबरला त्याने धडक दिली माथणी आणि भांबेवाडा परिसरात. माथणी येथील शेतकरी तुकाराम इखार यांच्या शेतात बांधलेली गाय ही वाघाने फस्त केली. त्याच परिसरात पंडित मुराडे यांचे एक वासरूही वाघाच्या तडाख्यातून वाचले नाही. आता तर वाघ गावातच येऊ लागलाय. मौद्यातील बाभरे पेट्रोल पंप आणि ज्ञानगंगा कॉन्व्हेंट जवळील लापका रोडवर मंगळवारी रात्री मोठा पट्टेदार वाघ चालताना दिसला. लोकांनी मोबाईलमध्ये कैद केलेले त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रस्त्यावरून आरामात फिरणारा हा वाघ पाहून गावकरी मात्र थरथर कापतायत. त्याचप्रमाणे पटाच्या दान नर्सरीकडे मोठ्या वाघाचे पदचिन्ह म्हणजेच पायाचे ठसे आढळून आले आहेत. आम्ही रात्री घराबाहेर पडायला घाबरतोय. जनावरे तर सोडाच, आता आमच्याही जीवाला धोका निर्माण झालाय अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. मजूरही आता म्हणतायत वाघ फिरतोय त्या शेतात, आम्ही कामाला जाणार नाही. परिणामी शेतातील कामे ठप्प पडण्याची शक्यता आहे. तर वन विभाग कुठे आहे? सततच्या हल्ल्यानंतरही वन विभागाकडनं फक्त पिंजरा लावतोय, ट्रॅप कॅमेरा लावतोय अशी औपचारिक उत्तरे येत आहेत. प्रत्यक्षात मात्र वाघ मोकाट फिरतोय आणि जनावरे मारतोय. गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. आमची जनावरे आणि जीव धोक्यात घालून आम्ही जगायचं कसं, असा संतप्त सवाल आता ते विचारत आहेत. मौदा तालुका आता वाघ आणि बिबट्यांच्या दहशतीखाली पूर्णपणे वेढलेला आहे. रात्रीचा अंधार आला की प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच भीती, आज रात्री माझ्या गोठ्याची पाळी तर नाही ना. ही बातमी फक्त जनावरांच्या मृत्यूची नाही, तर ही बातमी आहे एका संपूर्ण तालुक्याच्या झोप उडालेल्या रात्रींची. जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे, उपसंपादक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.